मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो 3च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन। नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पाही सुरू होणार। मुंबईकरांसह ठाणे, नाशिक आणि पुणेकरांना याचा मोठा दिलासा। ब्रिटनचे पंतप्रधान केर स्टार्मर आजपासून भारत दौऱ्यावर। पंतप्रधान मोदी आणि स्टार्मर यांची मुंबईमध्ये व्यापाराबाबत होणार चर्चा। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते। राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत अजित पवारांची भुजबळांसमोर नाराजी, सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये युतीबाबत स्थानिक स्तरावरती निर्णय घ्या। राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीमध्ये अजित पवार यांचा हा सूर। शिवसेना चिन्हाबाबत आज जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंचसमोर सुनावणी। जस्टिस सूर्यकांत एका अर्धवट सुनावणी प्रकरणातील बेंचचेही सदस्य, त्यामुळे पक्षचिन्हाची सुनावणी आज पूर्ण होईल का हा प्रश्न। असीम सरोदे यांचं ट्विट। कफ सिरपमुळे होणाऱ्या मुलांच्या मृत्यूचं सत्र सुरू। मध्य प्रदेशमध्ये आणखी 3 बालकांचा नागपुरात मृत्यू। मृत बालकांची संख्या 16वर। कफ सिरप विक्रीसाठी आता डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक। कफ सिरपमुळे झालेल्या बालकांच्या मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचे निर्देश। मुंबईमध्ये ईडीची 8 ठिकाणी छापेमारी। फैजल शेख, अल्फिया शेखच्या ड्रग्ज सिंडिकेटवर कारवाई। ड्रग्ज विक्रीतला पैसा मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून फिरवल्याचा संशय। छत्रपती संभाजीनगरमध्ये उंडण गावातल्या शेतकऱ्यांना बँकांकडून वसुलीची नोटीस। एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान तर दुसरीकडे बँकांची नोटीस। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 31,628 कोटींचं पॅकेज। कोरडवाहूसाठी एकूण हेक्टरी 18,500 रुपये तर बागायती शेतकऱ्यांसाठी 32,500 रुपयांची घोषणा। 3 हेक्टरपर्यंत मदत करणार, मुख्यमंत्र्यांची ही माहिती। पिकं खरडलेली शेती, जनावरं, घरांसाठी वेगवेगळी मदत। प्रत्येक मृत दुधाळ जनावरामागे 37,500 तर ओढकाम करणाऱ्या जनावरामागे 32,000 इतकी मदत मिळणार। कुक्कुटपालनाच्या नुकसानासाठी प्रति कोंबडी 100 रुपये दिले जाणार। सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा होती, मात्र पॅकेज घोषित करून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली। विजय वडेट्टीवारांची टीका। तर कर्जमुक्तीच्या घोषणेशिवाय आंदोलन थांबवणार नाही, बच्चू कडू यांचा निर्धार। ठाकरेंची शिवसेना आज राज्यव्यापी आंदोलन करणार। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याच्या मागणीकरता आंदोलनाची हाक। कार अपघात प्रकरणात मी दोषी नाही। अपघात झाला त्यावेळी मी कारमध्ये नव्हते, मला ट्रोल केलं जातंय, गौतमी पाटीलची प्रतिक्रिया। कार अपघात प्रकरणी गौतमीला क्लीन चिट, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेवर गोळी झाडल्याचं केलं मान्य। तर माजी न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या चौकशी समितीकडून पोलिसांना क्लीन चिट, सूत्रांची ही माहिती। महिलेला झालेल्या मारहाणीनं बीड पुन्हा हादरलं। शेतीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण, महिलेची प्रकृती गंभीर। यापूर्वी आरोपीकडून 3 महिलांना मारहाण। ₹24,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पाला केंद्राची मंजुरी। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड राज्यातील विविध रेल्वे प्रकल्प मंजूर। एमपीएससीकडून आता मुलाखतीपूर्वीच उमेदवारांच्या कागदपत्रांची होणार पडताळणी। खोट्या प्रमाणपत्रांचे प्रकार रोखण्यासाठी हा मोठा निर्णय। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून 471 कोटी। 83,000 कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्यातील वेतनाचा प्रश्न सुटला। परळीमध्ये काढणीला आलेल्या सोयाबीन पिकात गुडघाभर पाणी। पावसामुळे संपूर्ण शेतात तळ्याचं स्वरूप। हेल्मेट सक्तीसह प्रखर एलईडी दिव्यांना प्रतिबंध। हेल्मेट सक्ती करा, प्रखर एलईडी लाईट्स बंद करा। सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला अंमलबजावणीचे निर्देश। राजस्थानच्या जयपूर अजमेर हायवेवरती 2 तासात 200 सिलेंडरचे स्फोट, तर केमिकलच्या टँकरची गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकला धडक। दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू। हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला। 18 लोकांचा मृत्यू। 2 मुलांना वाचवण्यात यश, तर पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत जाहीर।
मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी.